तर महाराष्ट्रामध्ये सध्या काही ठिकाणी जो आहे तो मुसळधार पाऊस पाहायला मिळतोय। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। नाशिकमध्ये पावसाचा जोर काहीसा ओसरला। दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पोहोचलेलं पाणी आता कमरेपर्यंत। गोदा घाटावरील मंदिरं अद्यापही पाण्याखालीच। नागपूरसह परिसरामध्ये आज दुसऱ्या दिवशीही संततधार पाऊस सुरूच। 9 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा। नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट। नाशिकच्या सटाणामधील हरणवार धरण ओव्हरफ्लो झाल्यानं पर्यटकांची गर्दी। अनेक नागरिक जीव धोक्यात घालून सांडव्याच्या कडेला जात असल्याचं समोर। मुसळधार पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील हाजरा फॉल धबधबा प्रवाहित। धबधब्यावर मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्र राज्यातील नागरिकांची गर्दी। नाशिकच्या नांदूर मध्यमेश्वर धरणातून 39,172 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग। जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक। भंडाऱ्यात दमदार पावसामुळे नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलं। अनेक ठिकाणी झाडांचीही पडझड। दरम्यान वैनगंगा नदी इशारा पातळी ओलांडण्याच्या मार्गावर, नागरिकांना सतर्कतेचा इशारा। कोल्हापूर जिल्ह्यासह धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर ओसरला। पंचगंगा नदीसह अन्य नद्यांच्या पाणी पातळीमध्ये घट। पंचगंगा नदीची पाणी पातळी 30 फूट 7 इंचावर पोहोचली। मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी। मध्य वैतरणा धरण 90% भरलं। धरणातून सध्या 3000 क्युसेक्सनं विसर्ग सुरू। तर पावसासंदर्भातच आणखीन टॉप 9 बातम्या पाहूया। नाशिकच्या निफाडमधील गोदावरी नदीला पूर। गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ। शेतामध्ये पाणी शिरल्यानं सर्वत्र तळ्याचं स्वरूप। गोंदिया जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट। गोंदिया जिल्ह्यातील 21 मार्ग वाहतुकीसाठी बंद। नदी नाल्यांच्या पाणी पात्रामध्ये वाढ। नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन। आठवडाभर झालेल्या पावसामुळे धुळे जिल्ह्यातील पाणी साठ्यामध्ये वाढ। 12 मध्यम प्रकल्पांमध्ये 51% तर लघु प्रकल्पांमध्ये 27% पाणीसाठा। नंदुरबारच्या नवापूरमधील विसरवाडीतील दापूर धबधब्यामध्ये पर्यटक अडकले। स्थानिकांच्या मदतीनं पर्यटकांचा रेस्क्यू। धबधब्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी। नंदुरबारच्या नवापूरमध्ये वाघेरे वस्तीतील विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून प्रवास। नेसू नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यानं विद्यार्थ्यांना खांद्यावर बसून पालकांचा प्रवाहातून वाट काढत प्रवास। नाशिकमध्ये पावसाचा जोर ओसरला। गोदा घाटावरील पाण्याची पातळी काही अंशी कमी। दुतोंड्या मारुतीच्या कमरेच्या खाली पाण्याची पातळी। जिल्ह्यातील 23 पैकी 7 धरणं 100% भरली। भंडाऱ्यात दमदार पावसामुळे नागरिकांच्या घरात शिरलं पाणी। वैनगंगा नदी इशारा पातळी ओलांडण्याच्या मार्गावर, नागरिकांना सतर्कतेचा इशारा। चंद्रपूरमध्ये मागील 2 दिवसांपासून दमदार पाऊस। वाघाई डोंगरावरील मुक्ताई धबधबा प्रवाहित। पर्यटकांची धबधब्यावर एकच गर्दी। पुण्याच्या भोरमधील बालवडी गावात मुसळधार पावसामुळे वडाचे झाड सभा जे आहे ते मंडपावर कोसळलं। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। सभा मंडपाचं मोठं नुकसान।